मध्ये 33 कोटी देव गाईला प्रदक्षिणा मारली का 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारली, पृथ्वी प्रदक्षिणा झाली. खरं आहे, आता मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. उन्हाळ्यात खळ्यावरून गाय सोडली की ते गावाकडे येते आणि ते कशाचा ब्रेकफास्ट करते गावाच्या बाहेर. हे 33 कोटी देव. अरे काही चांगल्या तर ठेवा कल्पना. आणि त्या गायीला असे शेपूट धरतील, तिचं काय गोमूत्र पितील, शेण खातील आणि माणसाला दूर ठेवतील. हा धर्म, याला गर्वसे का म्हणायचं? 33 कोटी देव आहे. एखाद्या भटजीच्या शेतामध्ये गव्हाच्या पिकात गाय शिरली तर असं म्हणेल का, ए माय ये हो, 33 कोटी देव आहे तुझ्या पोटात, ये खा, महागव्हाचं पीक खा, असं म्हणून तो का काठी घेऊन 33 कोटी बाहेर काढन? हा असा आमचा भोंगळ धर्म. याला म्हणतात, हे शिकवता आम्हाला, अंधश्रद्धा वाढवता. आम्ही मूळचे इथले इंडियन, आम्ही मूळचे इथे हिंदू आहोत, आम्ही मूळचे इथले क्षत्रिय आहोत. सगळे क्षत्रिय आहेत. क्षेत्र करणारे, शेती करणारे ते क्षत्रिय होते. आणि यांच्यावर या देशामध्ये जो भटजी आलेला आहे, जो ब्राह्मण, सगळ्या ब्राह्मणांबद्दल बोलत नाही, वेद आणि देव न मानणाऱ्या ब्राह्मणांबद्दल मला काही म्हणायचं नाही, काही म्हणायचं नाही. परंतु जे भटजी आहेत, जे असं अंधश्रद्धेचा धर्म सांगतात, त्यांच्याबद्दल मी बोलतो. माझ्या पुस्तकात मराठ्यांविरुद्ध मी लिहिलं आहे, जे जे चुकले असतील त्यांच्या विरुद्ध मी लिहिलेलं आहे, त्याची पर्वा नाही केली. पण जेव्हा आम्हाला ह्या गोष्टी सांगण्यात येतात तर इथे आम्ही पूजा करण्यासाठी जो पुरोहित खेड्यापाड्यामध्ये भगत आहेत, तो बहुजन समाजातला आहे, तोही तसं करतो. जो पुरोहित आम्ही नेमला, त्या भटजीने आम्हाला जो धर्म सांगितला, या भटजीचं काम कुणालाही पैसे घेऊन पूजा करून देणं. हा ब्राह्मण भटजी कोणत्याही जातीला आणि कोणत्याही धर्माच्या माणसाच्या भल्यासाठी पैसे घेऊन पूजा करून देतो, पुरावे आहेत. अहो, मराठी जेव्हा इंग्रजाविरुद्ध लढत होते तेव्हा ते कलकत्त्याचे भटजी त्या इंग्रजासाठी यज्ञ करीत होते, यश मिळावं इंग्रजांना म्हणून. हे देशभक्ती शिकवणार आम्हाला. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं म्हणून सांगितलं, त्यांना विरोध केला. ते कसले देशभक्त ज्यांना महात्मा फुलेंना विरोध. अहो, जे राष्ट्र शिकलेलं 1882 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं असतं तर आमच्या आई बहिणी इथल्या बसलेल्याचे पणजोबा शिकले असते, घराघरामध्ये आज डॉक्टर इंजिनियर राहिले असते आणि ईश्वराच्या कृपेने लोकसंख्या वाढते तेवढी वाढली नसती. देशाचं भलं झालं असतं. परंतु आज जे ईश्वर मानत नाही, ज्या देशात गाईला माता मानत नाहीत ना गाईचं मांस खातात, त्या देशातल्या गायी जास्त दूध देतात. त्या देशातल्या गायी जास्त दूध देतात. आम्हाला थोडं विज्ञान बघितलं पाहिजे. आणि म्हणून इथं जे आश्रम आहे, हा याचं नाव आहे विवेकानंद. विवेक म्हणजे सुविचार. सुविचाराचा आनंद जिथे आहे ते विवेकानंद नगर, विवेकानंद आश्रम. पण पुढे ऐका, सुविचार जेव्हा कृतीत उतरतो तेव्हा ती चळवळ होत असते. आज हा सुविचार मला या आश्रमात कृतीत उतरताना दिसतो, म्हणून मी इथे आलो. सुविचार असून कामाचं नाही. या देशात सुविचारी साधू पुरुष शेकडो आहेत, दुसऱ्याच्या श्रमावर जगणारे. तुम्ही शेतात कष्ट करा आणि आम्हाला तूप रोटी द्या घरी आलो की, आणि दक्षिणा द्या, पुष्कळ आहेत. सुविचार कामाचा नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणत असत, आधी पोटोबा मग विठोबा, आधी पोटोबा मग विठोबा, अशी शिकवण. अरे कशाला देवाला देता? तुकाराम म्हणत असत, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम त्यापुढेही म्हणत असत, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 पोरं झाली असती तर नवरे करायची काय गरज होती? तुकारामाने शिकवण दिली. आणि म्हणून असं झाल्यामुळे देवासमोर जर काही ठेवलं नाही तर देवदेवळ्याचा धंदा कसा चालेल? आणि म्हणून त्या तुकारामाचा खून झाला. 3 दिवस हायकोर्टामध्ये माझ्या पुस्तकातला उतारा मी लढलोय आणि तुकारामाचा खून झाला. विमान नाही येत. तुकारामासाठी स्पेशल विमान आलं का? आणि येईल, आषाढी कार्तिकीला येईल. केव्हा आलं? होळीच्या दुसऱ्या दिवशी.
आणि ते सगळं वळकटी ठेवली, तिथं काही मिळत असं स्वर्गात चांगलं, पण ते भजन करण्याचं साहित्य टाकून दिलं. काय रिटायर झाले होते का भक्तीतून? तुकारामाची गाथा बुडवली इंद्रायणीत आणि म्हणे त्यात तरल्या. मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, अंधश्रद्धांवर विश्वास नाही. कागद कुणाचीही पाण्यात टाकले तर ते तरत नाहीत, तुकारामाची तरले नाहीत. ते तुमच्या तोंडी होते, त्या सागरात तरले नाही, जनसागरात तरले. प्रत्येकाच्या तोंडी तुकारामाचे अभंग होते आणि त्यामुळे ते जिवंत राहिले. परंतु तुकारामाचे साहित्य नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, याच्यावरून स्पष्ट दिसतंय. काय क्रांतिकारी साहित्य होतं. शिवाजी महाराजांनी पालखी पाठवली. अरे म्हणे आम्हाला तेव्हा काय म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. अरे राजा आणि मुंगी आम्हाला दोन्ही सारखे. केवढी समतीची शिकवण, केवढी समतीची शिकवण. आणि स्वाभिमानाची केवळ टाळकुटे नाही तर भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या पाठी सोटा मारू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला अहिंसा पाहिजे तर ती महात्मा गांधीची नाही. या गालावर मारली तर हा गाल पुढे करा, नाही, मला तुकारामाची अहिंसा पाहिजे. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या पाठी सोटा मारू. या तुकारामाने या देशातील मराठ्यांची मने, मेंदू आणि मनकट घडवलीत. मराठे म्हणजे जातीचे मराठे नाहीत, ते मी नंतर बोलणार आहे. जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा, मग तो ब्राह्मण असो का, मुसलमान असो का, कुणबी असो का, तेली असो का, माळी असो. जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा, नाही तर खराटा. अन्यायाविरुद्ध लढेल तो खरा शिवाजीचा वारसदार. ते शिवाजी महाराज नंतर मी घेणार आहे थोडक्यात. आणि अशा रीतीनं आमच्या देशामध्ये ही सगळं वेद प्रवाह आला आणि अवैदिक संस्कृती आली. त्याच्यामध्ये इतिहासामध्ये ती सिंधू संस्कृती दाबून टाकली. खरा आमचा देव जो होता त्याच्यात पशुपती मिळाला. हा महादेव आहे ना, हा आपला शंकर म्हणतो ज्याला आपण, तो आपला आदिदेव आहे पूर्वीचा. तो सिंधू संस्कृतीमध्ये पशुपतीची मूर्ती मिळाली, त्याच्यातून आपल्याला दिसतोय. त्याला हे देवही मानत नव्हते, ब्रह्म विष्णूच्या पंक्तीला बसू नाही दिलं, पण तो लोकप्रिय होता त्यामुळे त्याला नंतर रेकग्निशन द्यावं लागलं. आणि मग जास्तच लोकप्रिय तर पार्वती भाळली त्याच्यावर. आता हे मला समजत नाही, ते गणपती तयार झाले. गणपती कसा तयार झाला तर पार्वतीच्या मळापासून गणपती तयार झाला. पार्वतीची केवढी बदनामी आहे हो. पार्वतीच्या अंगाला एवढा मळ होता का, म्हणजे केवढी बदनामी आहे. आणि म्हणे तो कशाला, तर तो म्हणे तिथे त्या आंघोळीला गेली पार्वती, तर त्या दारावर तिथं बसवला कोणी एवढे. म्हणजे पार्वतीच्या बाथरूमला काय दरवाजा नव्हता का. आणि काय शंकराला एवढा हाताताई पडा की आता भेटच नाही होणार होती पार्वतीची, आंघोळीला बाथरूम मध्येच गेले. काय लावलं हे सगळं. त्या रामायणामध्ये आमचे महात्मा पुढे म्हणतात ती सीता, हे ते मला समजत नाही. हे सीता जे धनुष्य आहे, ती सीता 8 वर्षाची असताना त्या धनुष्याशी खेळत होती. केवढी शक्तिमान होती, तारुण्यात आणखी शक्तिमान झाली. ते धनुष्य रावण उचलू शकला नाही, छातीवर घेऊन पडला. ज्या धनुष्याशी सीता सहज खेळत होती लहानपणी, तारुण्यात ते एका बोटाने उचलू शकली, एवढी ताकद होती. ते धनुष्य तो सीता खेळत होती, असं हलकं धनुष्य तिला होतं, ते धनुष्य रावण उचलू शकला नाही, छातीवर घेऊन पडला. कोणाला ताकद जास्त होती, सीतेला की रावणाला? सीतेला. अशी ही ताकदवान सीता रावण उचलून घेऊन कसा पळाला हे मला समजत नाही, हे मला समजत नाही. आणि म्हणून म्हणतो तुम्ही विचार न केलेला परवडतो त्यांना. मी सांगतो तुम्हाला विचार करा आणि मग बघा खरं की खोटं ते. मग ते भुलवतील तुम्हाला, असं सांगतील तसं सांगतील, नाही नाही असं आहे तसं आहे, प्रतीक आहे. आमच्याकडे रामबाण कधी चुकत नाही. आम्ही बहुजन समाज रामाचे भक्त. माझं नाव मारुती आहे, हनुमंताचा भक्त. उच्च वर्गात मारुतीवरती नाव नसतात. आमच्या रामाचा बाण कधी चुकत नाही, रामबाण म्हणतो. आणि आमचे स्पेशल देव आहेत धनुर्विद्येमध्ये. परशुराम आहे, राम आहे, अर्जुन आहे.
हे धनुर्विद्येतले स्पेशल देव आहेत. जसे डॉक्टर असतात ना स्पेशालिस्ट, असे सगळे स्पेशल देव आहेत. तरी बार्सिलोनामध्ये आमचा धनुर्विद्यावाला गेला, तो लिंगाराम, तरी त्याला गोल्ड मेडल मिळालंच नाही. अरे कुठे गेले होते देव? आम्हाला हा विचार केला पाहिजे, आम्हाला हा विचार केला पाहिजे. गणपती, आमचे गणपती सुख करता दुःख करता. आम्ही शताब्दी साजरी केली. मला वाटतं 300 कोटी रुपये महाराष्ट्रात यावेळी गणपतीवर खर्च झालेत. हे 300 कोटी शेतकऱ्यांना वाटून दिले असते, गरिबांना घर बांधून देण्यासाठी वाटून दिले असते, दवाखान्यासाठी वाटून दिले असते, रोषणाई न करता, फालतू इलेक्ट्रिसिटी न जाळता आणि एक न करता गरिबांना वाटून दिले असते. तर का गणपतीनं करू नको म्हटलं असतं का? प्रत्येक ज्याला घर नाही असं 2 खोल्यांचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर या महाराष्ट्रात कोणी बेघर राहिला नसता. एवढंच कशाला, जे घर त्या किल्लारीत पडलेत ना भूकंपाचे धक्के लागून, ते केव्हाच अगोदरच धक्के लागत होते, त्यांनाच जर असे घर अगोदरच बांधून दिले असते तर ते मेले नसते. आणि ते केव्हा झालं? आहो 10 दिवस सुख करता दुःख करता, महाआरती, छोटी आरती, मोठी आरती, आणि नाचत गाचत पुढच्या वर्षी लवकर या. आणि त्याच रात्री किल्लारी ते वाजत गाजत झाल्यानंतर त्याच रात्री भूकंप झाला आणि लाखो लोक मेलेत. काय गणपतीनं असं तर नाही म्हटलं, मले बुडवतं का तू? थांब तुले गाडतो. आता हा बहुजन समाज याला जर तुम्ही भुलवाल तर तुम्हाला त्या भूकंपासारखाच गाडायला सुरुवात करील. हा लक्षात ठेवा. आता हे पुरे झालं सगळी अंधश्रद्धा, हे लक्षात ठेवा. मी इथे बोलण्यासाठी बोलत नाही किंवा नाटक करून बोलत नाही, आतडीपासून बोलतो आहे. हे मिशन आहे माझी. किंवा मान देण्यासाठी बोलत नाही किंवा धंदा नाही माझा तसा, परंतु पावत नाही, हे सगळे या देशातलं पावत नाही. आणि म्हणून या देश कोणीकडे तुम्ही नेता हा देश, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आणि यासाठी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज पुढे आलेत. यांनी किती मोठं काम केलं जागृतीचं. मी त्या कोंढाईला गेले, एक आना माणूस म्हणतो, मोठं वाक्य त्या, सच काम किया जग में जिसने प्रभु का नाम लिया न लिया उसने. सच काम किया जग में जिसने प्रभु का नाम लिया न लिया उसने. अरे सच काम करा, देवाचं नाव काही घ्यायची गरज नाही. तिथंच देवा घेतलं काय नाही घेतलं काय, सच काम करा. कशाचा डर आहे? कर नाही तर डर नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, दगडाचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोड्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. अरे देव. आणि गाडगे महाराजांनी तर जबरदस्त कीर्तन केलंय. आमचे संत बोलून गेलेत. गुरु नानक, कबीर म्हणतो, पहाड पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. अरे दगडाची पूजा केल्याने ईश्वर मिळत असेल तर मी छोट्याशा दगडाची कशाला पूजा करू? मी पहाडाची पूजा करतो. गंगेत बुड्या मारल्या जर ईश्वर मिळत असेल तर त्या मेंढक्या तर नेहमीच बुड्या मारतात. डोकं भादरल्याने ईश्वर मिळत असेल ते तबल्यावरच्या शाहीसारखं भादरतात ना.